काँग्रेसची जी विचारधारा आहे ती या भारत देशाच्या DNA मध्ये आहे. हिंदुत्वाचा कांगावा करणारी आज जी मंडळी आहेत त्यांच्याबद्दल मी एवढंच म्हणेल की हे मुंह में राम और बगल में छुरी वाले लोक आहेत. जेव्हा जेव्हा या देशामध्ये अफवा पसरवल्या जातात, जेव्हा जेव्हा या देशामध्ये दंगली घडवल्या जातात, जेव्हा जेव्हा या देशामध्ये द्वेष पसरवला जातो, मत्सर पसरवला जातो आणि जेव्हा जेव्हा आपल्या देशातली जी सद्भावना आहे ही लयास जाते, तेव्हा तेव्हा भाजप निवडून येते. ज्यांनी 2 पिढ्या 3 पिढ्या या समाजकारणात राजकारणामध्ये ज्यांनी योगदान दिलेलं आहे अशा सगळ्या लोकांना घराणे म्हणण्याची किंवा माफ करा कुठेतरी एक विलन ठरवण्याची एक प्रक्रिया महाराष्ट्रात सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या राज्य सरकारला घ्यायच्याच नाही आहेत. त्यामुळे नो नगरसेवक, नो जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, महापौर जे काय आहे ते आम्हीच आहे, आम्हालाच बघायचं आणि आमचीच आरती करायची, हे याचं मूळ उत्तर आहे. हे जे आहे ती खूप काही बार्गेनिंग त्यांच्याजवळ पॉवर आहे आणि ते खूप त्रास देतात वगैरे वगैरे. हे जे रंगवल्या जात आहे म्हणजे चित्रपटातला निळू फुले सरपंच हा जसा जुन्या काळी रंगवल्या जायचा तसं यांचं जे चित्रीकरण आहे संपूर्ण चुकीचं आहे असं नाही. आज संख्येमध्ये जरी काँग्रेस कुठे कमी दिसत असली तरी या भारताच्या मनामनात जो विचार आहे तो काँग्रेसचा विचार आहे. नमस्कार, मी रोहित हरीफ द पॉलिटिक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवे बदल घडत आहेत, नवे संकेत मिळत आहेत आणि या संकेतांचा एक भाग म्हणून काँग्रेसमध्ये नवी स्थित्यंतरं होताना दिसत आहेत. या स्थित्यंतरांचा भाग म्हणजे काँग्रेसमध्ये नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नवीन व्यक्ती आलेली आहे आणि या व्यक्तीबद्दल सगळ्या महाराष्ट्राला नव्हे तर सगळ्या देशाला कुतूहल आहे. काँग्रेसची आत्ता महाराष्ट्रात देशात जी काही राजकीय स्थिती आहे त्यातनं हा माणूस काँग्रेसला कसं बाहेर काढणार, काँग्रेसचं पुढं प्रगती कशी होणार आणि भाजपची जी वावटळ आत्ता देशभरात उठलेली आहे त्या वावटळीला हा माणूस कसा थांबवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मी पॉलिटिक्समध्ये हर्षवर्धन सपकाळजी यांचं खूप खूप स्वागत करतो आणि तुम्ही आम्हाला वेळ दिला याबद्दल मी तुमचे सुरुवातीलाच आभार मानतो. धन्यवाद. खरं तर तुमची निवड हा एक खूप चर्चेचा न्यूजचा भाग होता. काँग्रेसमध्ये खूप मातब्बर घराणी आत्ताच्या परिस्थितीत आहेत. असं असताना तुमची निवड काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून का झाली? जी मतब्बर जी सगळी मंडळी यांचं मोठं योगदान लाभलेलं आहे आणि ही मंडळी एक त्यांचा जर आपण जीवन प्रवास बघितला तर ती कुठे ना कधी ना कधी कुठे ना कुठे सर्वसामान्य होतीच. त्यामुळे पैसा बघून किंवा कोण अजून कोणाजवळ काय काय आहे हे बघून किंवा काय नाही हे बघून निवड होते ही हा एक राजकीय भ्रम आहे. राजकीय पक्ष जेव्हा आपला प्रदेशाध्यक्षासारखी जबाबदारी जेव्हा देतो तेव्हा वैचारिक कमिटमेंट काय आहे आणि अनुभव काय या 2 गोष्टी बघत असतो. त्यामुळे माझी विचारधारेच्या प्रती असणारी कमिटमेंट आणि एकंदरीत राजकारणामधला माझा दीर्घकालीन वावर हा बघता हा अत्यंत स्वाभाविक स्वरूपाची ही निवड होती असं मला वाटतं. हर्षवर्धनजी, तुमच्याबद्दल महाराष्ट्रात खूप कुतूहल आहे की नेमके हर्षवर्धनजी आहेत कोण, म्हणजे ज्यांना राजकारण आणि जे पत्रकार लोक आहेत किंवा तुमच्या विदर्भातले बुलढाण्यातले जे लोक आहेत त्यांना तुम्ही नक्कीच माहिती आहे आणि जे जुने जाणते लोक आहेत त्यांनाही माहिती आहे, पण जी नवीन पिढी आहे त्यांना तुमच्याबद्दल खूप कुतूहल आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला हे पद मिळणार आहे हे तुम्हाला कधी कळलं? जी या पदांच्या संदर्भामध्ये एक जी चर्चा होती या चर्चेमध्ये माझं नाव हे गेल्या अनेक दिवसांपासून वर्षांपासून हे चर्चेत होतं. अनेक म्हणजे 4-5 वर्षांपासून हे नाव चर्चेत होतं. त्यामुळे आणि जेव्हा एखादा कार्यकर्ता काम करतो तर त्याचं नाव या चर्चेत येत असेल तर त्यांनी त्याची भान आणि जबाबदारी ठेवून त्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. त्यामुळे मी प्रदेशाध्यक्ष होऊ शकतो हे मला 10-15 वर्षापूर्वीच माझ्या ध्यानात आलेलं होतं आणि राहायला यावेळेसचा विषय तर एक पक्षाची प्रक्रिया असते, त्या प्रक्रियेमध्ये 8 दिवसापूर्वी मला या संदर्भातली स्पष्टता झाली होती. पण हे प्रदेशाध्यक्ष जे पद आहे ते म्हणजे एक काटेरी मुकुट समजला जातो, कारण की अशा स्थितीत काँग्रेस ज्या आत्ता स्थितीत आहे महाराष्ट्रामध्ये त्या स्थितीमध्ये हे पद स्वीकारणं, काँग्रेसचा पक्ष विस्तार करणं आणि काँग्रेसला यश मिळवून देणं हे सोपं टास्क नाही हे कोणी सांगेल. असं असताना तुमच्या मनात नेमके काय विचार होते की हे पद जेव्हा तुम्ही स्वीकारलं तेव्हा तुमची त्यामागे एक स्वतःचा संवाद झाला असेल किंवा तुम्ही स्वतःशी हे विचारलं असेल की आपण हे पद स्वीकारतोय, आपण या पदाला न्याय देऊ शकू का? ते सगळं तुम्हाला का वाटलं? नाही, हे एक काँग्रेस पक्ष हा 125 वर्ष जुना पक्ष आहे. त्यामुळे एका लिगसीच्या आणि एका सर्वात भारतातल्या जुन्या पक्षाच्या महाराष्ट्रासारख्या मोठ्या 14 कोटी लोकसंख्या असणाऱ्या प्रदेशाचा आपल्याला प्रदेशाध्यक्ष बनवतात आहे हे माझ्या लक्षात जेव्हा आलं तेव्हा ही खूप मोठी जबाबदारी आहे
याची जाणीव आणि याचं भान सर्वप्रथम माझं जागृत झालं. आणि यातून आता येणाऱ्या काळात आपण प्रचंड मेहनत घ्यायची आणि ही जी लढाई आहे ही वैचारिक स्वरूपात लढायची, ही माझी या संधीकडे किंवा या नियुक्तीच्याकडे बघून माझी ही प्रतिक्रिया होती. पण मग ही जेव्हा निवड तुमची होते तेव्हा मला थोडंसं पडद्यामागचं जाणून घ्यायच्या गोष्टी, की तुम्ही ते आमच्याकडे सांगा, की जनरली सांगितलं जात नाही. पण ही प्रोसेस काय असते नेमकी? म्हणजे तुम्हाला बोलवलं राहुल गांधींनी दिल्लीला, त्यांनी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जबाबदारी घ्यायची आहे का तुम्हाला आधी विचारणा झाली होती? कारण की चर्चा काय की बऱ्याच लोकांना काँग्रेसची जी मोठी घराणी आहेत महाराष्ट्रातली, त्यांना आधी विचारलं होतं. ते नाही म्हणले आणि मग तुमच्याकडे पद आलं, अशी एक चर्चा आहे. नाही, या सगळ्या सांगोवांगी या चर्चा असतात. वास्तविक पाहता प्रांताध्यक्ष हा खूप मोठा सन्मान आहे. आणि महाराष्ट्रामध्ये मी 28वा प्रांताध्यक्ष आहे. या प्रांताध्यक्षांची जर आपण सगळी मांडियाळी जर बघितली, त्याची यादी जर वाचली, तर हा एक खूप मोठा एक सन्मान आहे. आणि या सन्मानासोबत याचा एक मोठा वारसा देखील आहे. त्यामुळे ही जबाबदारी घेण्याकरता किंवा प्रांताध्यक्ष बनण्याकरता सर्वसाधारणपणे सगळेच कार्यकर्ते आणि नेते जे असतात ते इच्छुक असतात. आणि त्या इच्छुकांमध्ये ही आमची जी मतब्बर सगळी जी मंडळी होती, ही फार यासाठी पदाकरता इलिजिबल होती. ही सगळी चांगली माणसं होती. यांचा अनुभव, यांचा महाराष्ट्रभर वावर हा खूप चांगला होता. किंबहुना माझ्यापेक्षाही चांगली नावं ही होती अशी म्हटल्यास तरी काही चुकीचं ठरणार नाही. आणि यातला कोणताही माणूस जर झाला असता तर तो निश्चित स्वागतार्ह ते नाव राहिलं असतं. आता यात हा एक भाजपचा एक डाव आहे की कोणी घ्यायला तयार नव्हतं. वास्तविक पाहता वस्तुस्थिती अशी नाही. हा एक मिळत असणारा सन्मान आहे. आणि यासाठी सर्वच जी इच्छुक नावं होती ही यासाठी कुठल्याही परिस्थितीत हे पद मिळालं पाहिजे यासाठी स्पर्धा जरी नसली किंवा निकोप स्वरूपाची एक संवाद जरी असला, तरी यामध्ये सर्वच मंडळी या पदाकरता लायक आणि दुसऱ्या बाजूला त्यांना जर पक्षादेश झाला असता तर त्यांनी ही जबाबदारी निश्चित स्वरूपात स्वीकारलीच असती. त्यामुळे हा एक राजकारणामध्ये कुठेतरी एक संदर्भ देत असताना कोणाला कमी दाखवण्याकरता झालेला हा प्रयत्न आहे. मात्र उलट पक्षी हा अत्यंत हास्यास्पद आहे. काँग्रेस अध्यक्ष तुम्ही आता म्हणजे प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर आता काँग्रेसला ताकदवान बनवायचं तुमचं प्रायमरी मोटो तोच असेल. पण काँग्रेसला ताकदवान बनवायचं असेल तर आधी हे स्वीकारलं पाहिजे आपण की काँग्रेसची महाराष्ट्रात पिछेहाट झालेली आहे. आता ही पिछेहाट जर का झालेली आपण स्वीकारायचं असेल तर प्रश्न साहजिक हा येतो की ही काँग्रेसची जी पिछेहाट झाली त्याची तुमच्याकडे काय अनालिसिस आहे, तुमचं विश्लेषण काय? आता अलीकडचा हा माध्यमांचा हा एक काळ आहे आणि दशदिशांनी आपल्यावर माहिती आदळल्या जाते. यापूर्वी अशी कधी परिस्थिती नव्हती की एवढी माहिती, एवढा प्रोपोगंडा, एवढे मतमतांतर आणि एवढं सगळं अक्षरशः आपल्या जवळ ही माहिती जी आहे ती आदळती आहे. आणि अशा इतक्या मोठ्या प्रमाणावर माहिती जर आदळत असेल आणि त्याचं जर सुसूत्रित त्याचं वर्गीकरण न करता किंवा त्याच्यातलं खरं खोटं न बघता जर या माहितीला जर आपण सामोरं गेलो तर ह्या गोंगाट देखील झालेला आहे. आणि या गोंगाटामध्ये काही नवीन शब्द आले आहेत. मजबूत, बोलबाला, आपकी बार 400 पार आणि 56 इंच की छाती वगैरे 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 अशा सगळ्या गोष्टी आल्या आहेत. याला गोंगट आणि याच्यात हरकत अशी आहे की एक जी लिगसी आहे या देशामध्ये योगदान देत असताना ज्या आपल्या वाडवडिलांनी आपल्या इतिहासाने जे बलिदान दिलं, जे योगदान दिलं त्या संदर्भातली नोंद कुठे नाही. दुसरीकडे जे राहिलंय त्या संदर्भामध्ये ओरड आहे. मात्र जे झालंय त्या संदर्भातली जाणीव ही निर्माण होण्यामध्ये कुठे ना कुठे आजचं समाजमन हे मागे पडत चाललेलं आहे. आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर केवळ निवडणुका आणि निवडणुकीतली संख्या हे मजबुतीचं एकमेव प्रमाण राहू शकत नाही. शेवटी काँग्रेस जी लढती आहे ती लढाई ही विचारांची लढाई आहे. आणि आयडिया ऑफ इंडिया हे जे काँग्रेसचं जे मूळ तत्व आणि सूत्र राहिलं आहे त्या आयडिया ऑफ इंडिया हे आमचं कार्यकारण भावच्या मागची ही प्रेरणा राहिलेली आहे. त्यामुळे आमचा कार्यकारण भाव हा आमच्या आयडिया ऑफ इंडियावर अवलंबून आहे. आणि आमची आयडिया ऑफ इंडिया ही कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपली ती घटनाबद्ध झालेली आहे. आणि जी संविधानामध्ये ज्या सगळी मूल्य आलेली आहेत ही आपल्या भारताचा प्राचीन जो एक वारसा जो आहे तो नेहरू रिपोर्टच्या माध्यमातून 1932ला कुठेतरी त्याची सुरुवात जरी झाली असली तरी ती त्या ठिकाणी नाही, त्याच्या फार पहिले
जो एक समाजवाद जो आपला निर्माण झाला, जो संतांच्या विचारात आहे, महात्मांच्या विचारात आहे, अध्यात्माच्या विचारात आहे, या सगळ्यातून जो एक मेसेज होता समाजवादाचा, सोशलिझमचा, माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, उच्च निश्चयता नसली पाहिजे, स्पृश्य अस्पृश्यता असता कामा नये, स्त्री पुरुष समानताची मूल्य आहेत, या सगळ्या मूल्यांना घेऊन संविधान आणि ही आयडिया ऑफ इंडिया आहे. तर दुसऱ्या बाजूला स्पृश्य अस्पृश्यता, चतुर्वर्ण, उच्च नीच, भेदभाव, या सगळ्यावर आधारित एक दुसरी आयडिया ऑफ इंडिया आहे. त्यामुळे मूळतः काँग्रेसची जी विचारधारा आहे ती या भारत देशाच्या डीएनए मध्ये आहे. आणि हा जो विचार आहे हा शाश्वत स्वरूपाचा विचार आहे. हा कधीही कमजोर होऊ शकत नाही, क्षीण होऊ शकत नाही. आणि या आयडिया ऑफ इंडियावर अटॅक करणारा जो दुसरा भाजपचा विचार आहे हा नेहमी मतभेदांच्या पलीकडे जाऊन जो जातीय भेदाभेद आहे त्यावर विश्वास ठेवणारा आहे, अस्पृश्यतेवर विश्वास ठेवणारा आहे, स्त्री पुरुष समानता मान्य नसणारा हा विचार आहे, आणि संसाधनांवर सगळ्यांचा अधिकार आहे हा देखील विचार मांडणारा हा भाजपचा विचार आहे. त्यामुळे आज संख्येमध्ये जरी काँग्रेस कुठे कमी दिसत असली तरी या भारताच्या मनामनात जो विचार आहे तो काँग्रेसचा विचार आहे. आणि त्या स्पेसमध्ये आम्ही काम करतो. आणि आज हा जो गोंगाटाच्या माध्यमातून, प्रोपोगंडाच्या माध्यमातून, नवीन काही टूल्स आले त्याच्या माध्यमातून, किंवा सत्तेतून, संपत्तीतून, अहंकारातून आज काही संख्याबळ आमच्या विरोधकांकडे जास्ती जरी असलं तरी ही एक जी आयडिया ऑफ इंडियाची जी स्पेस आमची आहे ही अबाधित आहे आणि ती मजबूत स्वरूपात आहे. आज दोनच विचार आहेत, एक भाजपचा विचार आहे आणि दुसरा काँग्रेसचा विचार आहे. आणि या आमच्या काँग्रेसच्या विचाराला आजही गावागावात मनामनात खूप मोठं जनसमर्थन आहे. काही गोष्टी त्या पद्धतीने सुचारू तशा फिरल्या नाहीत म्हणून आज आमची संख्या रोडवलेली दिसते. आता मागच्याच निवडणुकीत आता हा संख्या आणि कमी आणि कमजोर हा जो शब्द वापरला जातो याचं कारण असं आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या खूप कमी सीट निवडून आल्या. मात्र त्याच्याच 5 महिने आधी आपण जर लोकसभेच्या निवडणुकांकडे जर बघितलं तर लोकसभेमध्ये भरभरून मतं आम्हाला मिळाली होती, आमच्या जागा देखील निवडून आल्या होत्या. लोकसभेच्या गणितावर जर बोलायचं झालं तर आमच्या 85 जागा ह्या निवडून आलेल्या होत्या. त्याच्या पलीकडे जाऊ, जेव्हा पुलवामा हत्याकांड जे घडलं, पुलवामाचा जो बॉम्बस्फोट घडला, त्या पुलवामाचा बॉम्बस्फोट घडत असताना 2019ला असं सांगितलं जात होतं की बीजेपीचं काही खरं नाही, बीजेपीच्या 100-125 सीट येणार, 150 जागा येणार, कोणी म्हणायला तयार नव्हतं. मात्र कुठून कोणची सुमो आली, त्याचे आरोपी आजपर्यंत पकडले गेले नाही, त्यांना कोणती शिक्षा झाली नाही, त्याच्यावर काही CBI अजून काही SIT ही पण लागली नाही. मात्र पुलवामाचा बॉम्बस्फोट होतो आणि जे पक्षाच्या 100 भाजपच्या जागा निवडून येणार नाही त्यांना बहुमत मिळतं. त्यामुळे हा निवडणुकीच्या संदर्भातला जो जय विजयाचा पराजयाचा किंवा मजबूत कमजोरचा संदर्भ वापरला जातो हा पूर्णतः चुकीचा आहे. शेवटी विचारांची लढाई आहे. राजकीय पक्ष म्हणजे काय तर विचारांची लढाई. आणि या विचारांच्या लढाईमध्ये आमचा विचार हा शाश्वत आहे. हा या देशातल्या साधू संतांचा, महात्म्यांचा विचार आहे आणि हा विचारच आपल्या देशामध्ये मजबूत आहे हे देखील मला आपल्याला सांगितलं पाहिजे. पण मग सध्याच्या परिस्थितीत जर का आपण सगळा एक आढावा घेतला राजकीय परिस्थितीचा, महाराष्ट्रापुरतं बोलतो मी आता, तर मग तुम्हाला काय वाटतं की तुम्ही आता जबाबदारी पण स्वीकारलेली नवीन पदाची, तर मग आता काँग्रेसला रिवाईव्ह करायला किंवा काँग्रेसला परत ताकदवान बनवायला काय आव्हान आहेत आता काँग्रेस समोर? आमच्या काँग्रेस पक्षाच्या विचारात एवढी ताकद आहे हे पहिले आपल्या सगळ्यांना हे मला सांगावं लागेल. आणि नुसतं सांगून चालणार नाही, तर ते सत्य असल्यामुळे ते पटवून पण द्यावं लागेल आणि ते पटवून देता येईल. त्यामुळे सगळ्यांना सोबत घेणं हे आव्हान आहे. आणि जो वाडवडिलांचा वारसा जो आहे आणि जो आमचा ऐतिहासिक संदर्भ जो आहे, आमचा जो वैचारिक सगळा वारसा जो आहे तो सांगावा लागणार आहे. आणि विचारांची लढाई आम्हाला लढावी लागणार आहे. एकीकडे विचार आहे, दुसरीकडे संघटना आहे, तिसरीकडे सत्ता आहे. या 3 गोष्टींकडे बघत असताना वैचारिक लढाई आम्ही जेव्हा लढू तेव्हाच आमची संघटना मजबूत ही होणार आहे. आणि वैचार आणि संघटनाच्या मजबूतीच्या भरोशावर आम्ही येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये जिंकू हा आत्मविश्वास आम्हाला आहे. त्यामुळे आव्हान पेलायचं आहे तर आव्हान पेलताना वैचारिक लढाई ही आम्हाला तीव्र स्वरूपामध्ये लढावी लागेल. हा आमच्या संघटनेला मजबूत करण्याचा माझा रोडमॅप आहे. पण मग वैचारिक लढाई लढताना त्यात कुठले मुद्दे असतील? मी हा प्रश्न का विचारतोय कारण की भाजप जेव्हा वैचारिक लढाई लढतं तेव्हा त्यामध्ये त्यांचा प्रमुख जो फोकस दिसतो तो हिंदुत्वाचा विषयावरती असतो. आणि या निवडणुकांमध्ये जे काही दिसले की हिंदुत्वाचा जो मुद्दा आहे तो लोकांना अपील झाला.
तर मग ही जी काय वैचारिक लढाई आहे किंवा आयडिया ऑफ इंडिया जी काँग्रेसची आहे ती भाजपाला पुरून उरेल, त्यातनं काँग्रेसला त्यातनं वरती येण्याचा चान्स मिळेल? स्वातंत्र्य जेव्हा मिळालं तेव्हा जो भारतीय जनता पक्ष आजचा आहे आणि त्याच्यासोबत पॅरलल त्यांचा जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे यांना अत्यंत कमी स्वरूपामध्ये जनसमर्थन होतं. वास्तविक पाहता धर्माच्या नावावर आपल्या देशाची फाळणी झाली आणि देशाची फाळणी धर्माच्या नावावर होत असताना तेव्हा बहुसंख्य भारतीय हे काँग्रेसच्या सोबत राहिले आणि दीर्घकाळ राहिले. आणि काँग्रेसच्या विचारामध्ये जे सत्व आहे, जे सत्य आहे, ते या देशातल्या लोकांना भावणारं सत्व आहे आणि सत्य आहे. आता जे हिंदुत्वाचा कांगावा करणारी आज जी मंडळी आहेत त्यांच्याबद्दल मी एवढंच म्हणेल की हे मुंह में राम और बगल में छुरी वाले लोक आहेत. त्यामुळे हे हिंदुत्व जे सांगतात आहे यांचं हिंदुत्व हे नकली हिंदुत्व आहे. आणि जो आयडिया ऑफ इंडिया मधला जो आपला संस्कार आहे, जी आपली संस्कृती, ही आपली खरी संस्कृती आहे, हे आता हा विषय लोकांपर्यंत घेऊन जाण्याची आवश्यकता आहे. यांनी भ्रम निर्माण केला आणि या भ्रमामध्ये हे खोटारडे जे लोक आहेत, कारण हिंदू धर्माचं सगळ्यात मोठं तत्व काय आहे तर सत्य तत्व आहे. आणि ही खोटारडी मंडळी स्वतःला जेव्हा हिंदू म्हणून घेतात तेव्हा हे हिंदू धर्माचा अपमान पण करत आहेत. हा पण भाग आपल्याला समजून घेतला पाहिजे. भाजपचा जर का आपण राजकीय प्रवास बघितला तर असं दिसतं की संघ राबतो तेव्हा भाजप जिंकतो, म्हणजे संघ ही भाजपाचा एक कणा आहे. आणि काँग्रेसचा जर का आपण एक प्रवास बघितला तर काँग्रेसच्या पूर्वीच्या काळी एक त्याचे संस्थात्मक राजकारण त्यांचं होतं, राष्ट्रीय सेवा दलासारखं त्यांचा एक बॅकबोन होता, पण तो आता कुठेतरी वीक झालेला दिसतो. आणि केडर बेस जे राजकारण म्हणतो, जे उजव्यांचं आणि डाव्यांचं दोन्ही देशामध्ये जर का 60 वर्षाचा इतिहास काढून बघितला तर त्यांचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. कायम या दोन्ही पक्षांसाठी त्यांचं केडर राबतं, तसं काँग्रेसचं केडर आत्ता नाहीये, हे तर उघड आहे आता. तर मग या केडर स्थापनेसाठी किंवा केडरच्या रचनेसाठी तुमच्याकडनं काही प्रयत्न केले जाणार आहेत का? जेव्हा जेव्हा या देशामध्ये अफवा पसरवल्या जातात, जेव्हा जेव्हा या देशामध्ये दंगली घडवल्या जातात, जेव्हा जेव्हा या देशामध्ये द्वेष पसरवला जातो, मत्सर पसरवला जातो, आणि जेव्हा जेव्हा जो आपल्या देशातली जी सद्भावना आहे ही लयास जाते तेव्हा तेव्हा भाजप निवडून येते. त्यामुळे दंगली झाल्या असतील तर भाजप निवडून येतो, खोटं बोलल्या गेलं असेल तर भाजप निवडून गेलं जातं, जुमलेबाजी केली असेल तर भाजप निवडून जातं. त्यामुळे यांच्यासाठी कुणी राबतंय हा या प्रचाराशी मी सहमत नाही. कारण यांच्यासाठी अफवा पसरवणारी काही मंडळी आहेत, काही वर्ग आहेत, त्यांच्या पसरवलेल्या अफवांमुळे हे निवडून येतात, हे मात्र खरं. तर दुसरीकडे काँग्रेसचा नेहमी जो आधार राहिला आहे तो मास बेस पार्टी राहिली आहे. आम्ही स्वतःला कॅडर बेस पार्टी कधी समजलं नाही, कारण जनतेचं, सर्वसामान्यांचं राजकारण आणि त्यांचं जे त्यांच्यासाठी काम करणं हे आमचं वैशिष्ट्य राहिलंय. त्यामुळे कार्यकर्ते किंवा हा ढाचा न राहता वैचारिक निष्ठा आणि लोकांसाठी काम करा, हे आमचं कामाचं प्रारूप राहिलंय. आणि हे कामाचं प्रारूप स्वरूपच आहे की भूसुधार जे आहेत, कारण 1% लोकांजवळ 99% जमिनीची मालकी होती. तो कसेल त्याची जमीनचा विषय असेल किंवा सिलिंग सारखे कायदे असतील, हे आणून मास बेसवर काम काँग्रेसने केलं. पुढे जाऊन बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा विषय असेल, तसे एक नाही अनेक जे विषय आहेत. त्यामुळे आम्ही नेहमी मास बेस पॉलिटिक्स हा काँग्रेसचा गाभा राहिला. मात्र आपण सांगता तसं अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर आमच्यावर हल्ले होत असताना याचे उत्तरं जे आहेत ही आता ॲम्प्लिफाय करण्याच्या अनुषंगाने आम्हाला प्रयत्न करावे लागतील. कारण माफ करा, आता अनेक ठिकाणी आमचा विषय आणि आमचा विचारच मांडू दिला जातो. आम्हाला जो एक माध्यमांमध्ये जे स्थान पाहिजे ते दिलं जात नाही, आणि जो दुसरा विचार आहे याचाच दिंडोरा सगळीकडे पिटला जातोय. आणि अशामध्ये एक भ्रम निर्माण करण्याचा एक परिस्थिती जरूर आज आलेली आहे. मात्र काही लोक काही काळ काही लोकांना मूर्ख बनवू शकतात, मात्र काही लोक सदा सर्व काळ सर्वांना मूर्ख बनवू शकत नाही. त्यामुळे यांचा जो आस्था आहे हा जवळ आलेला आहे आणि दरवेळेस यांना नवनवीन कुठले तरी फंडे आणून स्वतःला राजकारणात टिकून ठेवावं लागतं. असं मी म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाही. मला हाच विषय अजून पुढे घेऊन जायचा आहे सर, की मीडिया, प्रोपोगंडा, सोशल मीडिया हे जे मुद्दे आहेत सगळे, तर ते आजकालच्या भाजपाचं जे राजकारण आहे सगळं त्याच्यामध्ये त्यांनी फार महत्वाची भूमिका बजावलेली, हे आपल्याला नाकारून चालणार नाही. आणि हे दिसतंय की सोशल मीडियावर तर त्यांचा वावर असेल किंवा एकूण माध्यमांमध्ये असेल, आणि तुम्ही आता उल्लेखही केला त्याचा की माध्यमांकडनं लक्ष दिलं जात नाही. तर मग
ह्याच्याकडे तुम्ही नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून कसं बघणार, कसं टॅकल करणार, काय रणनीती ठेवणार? हे काँग्रेस पक्षापुढचंच आव्हान नाही, तर हे एकंदरीत समाजापुढचं असणारच एक आव्हान आहे. कारण आपल्यापर्यंत येत असणारी माहिती खरी किती आणि खोटी किती याचं कोणतंही फिल्टर नाही. आणि अशामध्ये अफवा पसरवणारे, खोटं बोलणारे जे लोक आहेत, यांना पण फार मोठ्या प्रमाणावर यांचा तिथे बोलबाला आहे. आणि हा एकंदरीत जो भारताचा आपला संपूर्ण प्रवास आहे, या प्रवासामध्ये 95% सज्जन आजही आपल्या देशात आहे. म्हणजे आपलं जे सांस्कृतिक भारताचं जे अॅनालिसिस होतं त्यामध्ये असं नेहमी म्हटलं जातं की 95% सज्जन आहेत आणि 5% दुर्जन आहेत. मात्र सज्जनांना एक शाप लागलाय असंघटिततेचा, आणि दुर्जनांना एक वरदान लाभलेलं आहे सक्रियतेचं आणि संघटिततेचं. त्यामुळे हे संघटित आणि सक्रिय हा 5% विचार आज धुमाकूळ घालतोय. मात्र यांचं खोटं जे आहे याचा पर्दाफाश झाल्याशिवाय राहणार नाही. हा देखील आपल्या भारताचा एक इतिहास आहे. आज बघा, आज छावा चित्रपट आज एवढा गाजतोय, आणि छावा चित्रपट हा संभाजी महाराजांचा जो जाज्वल्य स्वरूपाचा इतिहास आहे हा लोकांपुढे जातोय. मात्र ह्या जात असताना संभाजी महाराज नव्या पिढीला नव्या स्वरूपात प्रारूपात त्यांच्यापर्यंत पोहोचत असताना आज औरंगजेबाची भूमिका करणाऱ्या माणसाच्या भूमिकेची आज चर्चा होती आहे. हे भारताचं वैशिष्ट्य आहे. आणि ह्या वैशिष्ट्याला भाजपने किती प्रोपगंडा केला तरी ते त्याला नष्ट करू शकत नाही. ती आपली स्ट्रेंथ आहे. सर, आपण बोलत होतो की संस्थात्मक राजकारण जे आहे ते संस्थात्मक राजकारण हे काँग्रेसचा पाया राहिलेलं आहे. आणि म्हणजे यशवंतराव चव्हाणांपासून संस्थात्मक राजकारणावरती काँग्रेस ही महाराष्ट्रभर पसरली आणि सुदृढ होती. मधल्या काळात जे काही झालं त्याच्यावरनं संस्थात्मक राजकारणातून काँग्रेस हळूहळू लांब जायला लागल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे. तर मग ह्याच्यावर काय सोल्युशन आहे आणि तुमचं काय ह्याच्याकडे कसं बघता? यामध्ये 75 वर्षामध्ये खूप मोठी प्रगती आपली झाली आहे. खूप ऐतिहासिक स्वरूपाचे क्रांतिकारक बदलही आपण केलेले आहेत. आणि हे करत असताना याच काँग्रेसच्या पॉलिसीजमुळे मध्यमवर्गीय मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. एकीकडे भूमिहीनांना शेती देण्याची वेगवेगळ्या पॉलिसीच्या माध्यमातून जमिनीचा मालक करण्याची प्रक्रिया झाली, सिंचन क्षमता वाढवण्याची प्रक्रिया झाली. आपण नवी अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर एकदम अर्थशास्त्राने जी आपली मोठी उडी घेतली त्यामध्ये मध्यमवर्गीय वाढला. आता हा मध्यमवर्गीय आणि एकंदरीत जी सगळी बदललेली आपली सोशिओ इकॉनॉमिकल जी परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये संस्थात्मक जे राजकारण आहे, विचाराचं जे राजकारण आहे, हे पुढे रेटत असताना अडचणी निर्माण झाल्या. आणि यातून एक वेगळाच भारत आपल्या सगळ्यांच्या समोर आला. दुर्दैवाने हे सगळं होत असताना एक भांडवलशाहीचाही जन्म कुठेतरी झाला. आणि जेव्हा आपण जास्ती लोकांना लाभ देण्याचा प्रयत्न केला तर तो जो त्याच्यावरचं नियंत्रण आपण जेव्हा काढलं तेव्हा ते नियंत्रण आता वेगवेगळे प्रयोग त्यावर सुरू आहे. आणि हा एक भांडवलशाहीचा आपल्यावर होत असणारा हा एक परिणाम आहे. असं देखील आपण या अंगाने देखील या सगळ्या गोष्टींकडे बघितलं पाहिजे. पण मग या भांडवलशाहीला ही चांगली का वाईट, काय अर्थाने घ्यायची? दरडोई उत्पन्न वाढवणं, देशामधलं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणं, एक रोजगाराचा मोठा एक प्रश्न होता, त्या संदर्भामध्ये प्रयत्न करणं, या अंगाने तर ते चांगलंच आहे. आणि त्याचे परिणाम हे आहेत की मध्यमवर्गीय मोठ्या प्रमाणावर वाढला. मी आता 50शीतला आहे. माझ्या बालपणी माझ्या घरचं जे वातावरण होतं किंवा समाजातले वातावरण होतं किंवा माझी खेळणी होती किंवा माझ्यासाठी चित्रपटाला जात असतानाची जी काही गंमत होती, आता ह्या सगळ्या गोष्टी आजच्या पिढीच्या जवळ एकदम त्याचा कॉन्ट्रास्ट एक आलेला आहे. आणि हा मोठा एक बदल आहे. आता त्यावेळेस माझी मूल्य आणि माझ्यावरचा जो एक प्रभाव होता आणि आजचा या प्रभावाचा विषय जरी सोडला तरी मोठी एक प्रगती आहे. आणि या प्रगतीला पचवण्याकरता आपल्याला काही काळ हा द्यावा लागणार आहे. काँग्रेस आणि महाराष्ट्र हे जर का आपण सगळा इतिहास बघितला माग काही वर्षांचा, तर दिसतं की काँग्रेसमध्ये प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यामध्ये घराणेशाही आहे. घराण्यांचं राजकारण हे काँग्रेसमध्ये रुजू झालेलं आहे. तुम्ही काँग्रेसच्या कुठल्या घराण्यातनं येत नाही, किंवा तुमच्या आधी नाना पटोले होते ते पण कुठल्या घराण्यातनं येत नव्हते. या सगळ्या मधल्या 5 वर्षामध्ये नाना पटोले असताना आता तुम्ही असताना असा एक बातम्यांमध्ये कायम चर्चा असायची पत्रकारांमध्ये की राहुल गांधींनी घराणेशाही संपवण्याचा चंग बांधलाय आणि म्हणून आधी नाना पटोले आणि आता तुम्ही आहात. तुम्ही आता आलेले आहात काँग्रेसमध्ये, घराणी अजून तशीच आहेत. ती घराणी तुम्हाला कदाचित ज्युनियर समजतील. तर मग हे तुमच्यासमोर आव्हान असणार की या घराण्यांना सगळ्या, मी नावं कुठले घेणार नाही घराण्यांची,
पण काँग्रेसमध्ये जी आता प्रस्थापित घराणी आहेत ते तुम्हाला स्वीकारणार का, आणि तुम्ही त्यांच्याबरोबर काम करताना ती घराणीच हे तुमच्यासमोर आव्हान असणार का? काय काळाच्या ओघात आपण ज्यांचं महाराष्ट्रात योगदान आहे आणि ज्यांनी 2 पिढ्या 3 पिढ्या या समाजकारणात राजकारणामध्ये ज्यांनी योगदान दिलेलं आहे, अशा सगळ्या लोकांना घराणे म्हणण्याची किंवा माफ करा कुठेतरी एक विलन ठरवण्याची एक प्रक्रिया महाराष्ट्रात सुरू आहे. पण ही संपूर्ण आता चुकीची आहे. कारण महाराष्ट्र जो निर्माण झाला तो सहकाराच्या चळवळीतून, शिक्षणाच्या चळवळीतून आणि या सर्व मोठी मोठी जी काही तोलामोलाची आपल्या राज्यातली जे काही परिवार आहेत यांचं खूप मोठं योगदान आहे. कोणाचं सहकार चळवळीत योगदान आहे, कोणाचं शेतकऱ्यांच्या दूध उत्पादनासारखं एक काम करत असताना त्या ठिकाणी त्यांचं योगदान आहे. आपल्या इथे शैक्षणिक सुविधा नव्हत्या, काहींचं शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून काही परिवार आहेत. तर ही सगळी जी माणसं आहेत या सगळ्यांचं एक योगदान उलटपक्षी फार मोठ्या स्वरूपात हे संपूर्ण महाराष्ट्राला लाभलेलं आहे. आणि ही सर्व जी मंडळी आहेत, ही सर्व जी नेते आहेत, ही आदरणीय जी सगळी घराणी आहेत, ही काँग्रेस विचारांची होती. त्यामुळे यांनी भरपूर काँग्रेसला, महाराष्ट्राला भरभरून योगदान दिलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या संदर्भामध्ये एक अनाकलनीय एक आकस जेव्हा आपल्याला समाजामध्ये जाणवतो तेव्हा दुःख होतं. कारण ही सगळी माणसं पण चांगली आहे, त्यांचं योगदान पण मोठं आहे आणि आज त्यांच्याजवळ या सगळ्यांच्या निमित्तानं काही अधिकची संसाधनं असतील तर ते स्वाभाविक स्वरूपाचंही आहे. त्यामुळे या सगळ्या परिवारांचा, या घराण्यांचा जो लिगसी आहे, त्यांचा जो वारसा आहे हा खूप मोठा आहे आणि तो मार्गदर्शक स्वरूपाचाही आहे. त्यामुळे याला मी त्या स्वरूपामध्ये प्रारूपामध्ये बघतो आणि महाराष्ट्राचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा या सगळ्या घराण्यांचं योगदान हे त्यामध्ये लिहावंच लागेल. आणि अशी सगळी माणसं काँग्रेसमध्ये असणं हे आमचं वैभव आहे. आणि प्रांताध्यक्ष या नात्यानं ही सगळी माणसं बाय डिफॉल्ट ही स्वाभाविक स्वरूपात त्या प्रांताध्यक्षाच्या सोबत असणं, नवे तर पाठीशी असणं ही माझी ताकद आहे. त्यामुळे हे जी आहेत ती खूप काही बार्गेनिंग त्यांच्याजवळ पॉवर आहे आणि ते खूप त्रास देतात वगैरे वगैरे. हे जे रंगवल्या जात आहे म्हणजे चित्रपटातला निळू फुले सरपंच हा जसा जुन्या काळी रंगवल्या जायचा तसं यांचं जे चित्रीकरण आहे संपूर्ण चुकीचं आहे असं नाही. हे खूप डिसेंट, चांगली आणि खूप खानदानी लोक आहेत आणि सगळेजण माझ्या सोबत आहेत आणि माझ्या पाठीशी आहेत. कारण या काँग्रेस पक्ष आम्हाला सगळ्यांना पुढे घेऊन जायचा आहे. एकीकडे काँग्रेसमधले हे सगळे अंतर्गत प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवतालच, पण काँग्रेसला महाराष्ट्रात अजून डील करायचं ते म्हणजे महाविकास आघाडीतल्या त्यांच्या 2 साथीदारांबद्दल. म्हणजे नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यामध्ये निवडणुकीच्या ऐन तोंडावर जे काय झालं सगळ्या महाराष्ट्राने बघितलं. अर्थात आता पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलंय, पण आघाडीचं राजकारण जिथं जिथं काँग्रेसनी केलं तिथं तिथं एक तर त्यांच्यावर सगळं खापर फोडलं गेलं. उदाहरणार्थ दिल्लीचं दादा उदाहरण, किंवा मग त्यांच्या हाती फारसं काही त्यातनं लागलं नाही. म्हणजे परत महाराष्ट्रात बघितलं तर महाविकास आघाडीत काँग्रेस होती सत्तेमध्ये 2-2.5 वर्ष, पण त्यांचे आमदार काही फुटले नाही, पण ते त्यांचं अध्यक्षपदी गेले विधानसभेचे सगळेच गणते झाले. त्यामुळे आघाडीच्या राजकारणातनं काँग्रेसला फार काही हाती लागत नाही असं आता दिसतंय. असं असताना तुम्ही प्रदेशाध्यक्ष म्हणून काय लक्ष ठेवलंय की आघाडीचं राजकारण करायचं का स्वबळाचा नारा द्यायचा? किंवा देशभरात आपण जेव्हा विचार करतो, संपूर्ण भारताचा जेव्हा विचार करतो तेव्हा 2च विचार प्रामुख्याने देशभरामध्ये दिसतात. एक काँग्रेसचा विचार आणि दुसरा बीजेपीचा विचार. आणि त्यांच्यातला जो क्लॅश आहे तो आयडिया ऑफ इंडियाचा आहे, आपल्याला आधीच सांगितलं. आता हे चित्र आहे. त्यामुळे काँग्रेस हा भारतभरातला मोठा पक्ष आहे आणि भारतभरात आपण जेव्हा बघतो तेव्हा आजचा जो काळ आहे हा आघाड्यांचा आहे, ती राजकीय अपरिहार्यता आहे. आणि ह्या राजकीय अपरिहार्यतेतून आज मोठ बांधणं, भाजप विरोधी सगळ्या लोकांची मोठ बांधणं ही गरज आहे. आणि ती गरज घेऊन, ती राजकीय जबाबदारी घेऊन काँग्रेसने मागच्या निवडणुकीमध्ये हे इंडिया अलायन्स केलं. त्याच्या पहिल्याही निवडणुकांमध्ये अलायन्स होतं. त्यामुळे आजची किंवा मोदी जे आहेत ते पण आज अलायन्सचेच पंतप्रधान आहेत. तर राजकीय आघाड्या आणि युत्या ज्या आहेत हे पॉलिटिकल कंपल्शन आहे आणि ती आज राजकारणातली अपरिहार्यता आहे. आणि काँग्रेस आणि हे 2च विचार असताना त्याची जबाबदारी ही आपसूक आमच्याकडे जास्ती आहे. आता महाराष्ट्रात जेव्हा आपण या संदर्भामध्ये बघतो तर महाराष्ट्रात पहिल्यांदा 6 प्रमुख पक्ष हे राजकीय पटलावर आहे. आता महाराष्ट्राच्या हॅपिटायझरमध्ये एवढे 6 पक्ष एकदम राजकीय क्षितिजावर असणं हे थोडं बघणं आणि पचणं हे थोडं अवघड आहे. मात्र ते आहेत आणि या राजकीय परिस्थितीच्या संदर्भामध्ये आपण आग पाखड करून काही चालणार नाही.
याच्याकडे आदराने किंवा आजची समोरची डोळ्यासमोरची परिस्थिती किंवा ताटात काय वाढून ठेवलंय हा त्याच्यातला पॉलिटिकल कॉल आहे. आता यामध्ये मागच्या 2019च्या निवडणुकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोघं सोबत लढले आणि युती जो एक जुनी युती जी होती त्यामध्ये भाजप आणि शिवसेना सोबत लढली. या निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने अशी भूमिका घेतली की आम्ही बीजेपी सोबत जाणार नाही आणि नंतरच्या घडामोडीनंतर मग महाराष्ट्रामध्ये एक महाविकास आघाडी निर्माण झाली. मग काँग्रेसने त्याच्यात थेट आघाडीत जायचं का जायचं नाही, शिवसेनेला पाठिंबा द्यायचा का द्यायचा नाही, आतून पाठिंबा द्यायचा का बाहेरून पाठिंबा द्यायचा, असं बरंच चिंतन आमचं महाराष्ट्र आणि दिल्ली पातळीवर झालं आणि सरतेशेवटी सत्तेत सहभागी होत असताना महाविकास आघाडी ही महाराष्ट्रामध्ये सत्तेत आली. मागच्या 2024च्या लोकसभा आणि विधानसभामध्ये इंडिया अलायन्स होतं, त्यामुळे ही महाविकास आघाडी आपसूक इंडिया अलायन्सचा ही पार्ट झाली. आता त्यावर आम्ही 2 निवडणुका लढलो. जे काही बरं वाईट व्हायचं, जे काही जनादेश मिळायचा तो आम्हाला मिळाला. आता मिळाल्यानंतर पुढची जी निवडणूक आहे ही 4.5 वर्षानंतर आहे आणि या दरम्यानच्या काळामध्ये मग तो कोणताही पक्ष असो, तो काँग्रेस असो किंवा आमचे घटक पक्ष असो, हे आम्ही सगळेजण आमचा आमचा पक्ष मजबूत करण्याच्या प्रक्रियेतून आम्ही त्याच्याकडे बघतो. मलाही जे मॅन्डेट मिळालेला आहे तो मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष आहे आणि माझी काय जबाबदारी आहे, मी माझा पक्ष मजबूत करू. संपूर्ण महाराष्ट्रात 288 ठिकाणी मला माझा पक्ष मजबूत करायचा आहे. त्यामुळे हे माझ्या समोरचा माझा प्रयत्न राहणार आहे आणि हाच प्रयत्न प्रत्येक पक्ष करणार आहे. आता यथाअवकाश 4.5 वर्षानंतरच्या राजकीय परिस्थितीमध्ये ती जी काही तेव्हाची राजकीय अपरिहार्यता असेल, जी परिस्थिती असेल, त्याच्यानुसार जो आघाडी आहे आणि महाविकास आघाडीचा धर्म पाळला जाईल. पण जेव्हा आपण गरज म्हणतो आणि गरजेतून सगळे जेव्हा एकत्र येत असतात तेव्हा सगळ्यांना सांभाळून एकमेकांना सांभाळून घेण्याची भूमिका ही स्वीकारायला लागत असते. तर काँग्रेसचे नवीन प्रदेश अध्यक्ष म्हणून तुमच्या समोरचं पहिलं आव्हान काय, की पक्ष संघटना बळकट करणं, पक्ष बांधणं, का आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत त्याच्यामध्ये निवडणुका जिंकणं? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या राज्य सरकारला घ्यायच्याच नाही आहेत. आणि आजही बघा, आज सुप्रीम कोर्टात केस होती, दुपारी 1 वाजेपर्यंतच कोर्ट चाललं, 28 नंबरवर एक केस होती, म्हणून पुन्हा तारीख पे तारीख. त्यामुळे याच्या आपल्या प्रश्नाचा एक मूळ उत्तर जे आहे ते उत्तर असं आहे की सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. काही निवडक मुठभर लोकांच्याच हातात सत्ता नको, तर ती सगळ्यांजवळ असली पाहिजे. आता बीजेपीचं आयडिया ऑफ इंडिया काय, तर बीजेपीची आयडिया ऑफ इंडिया की सगळी सत्ता ही मुठभर लोकांच्या हातात पाहिजे आणि मुठभर लोकच ही मजबूत झाली पाहिजे. त्यामुळे राज्याची सगळी सूत्र कोणाजवळ पाहिजे, तर मुख्यमंत्री महोदयांना त्यांच्याजवळ पाहिजे आणि त्यांच्या पक्षाचे जे काही आमदार आहेत, जे काही मंत्री आहेत, त्यांच्याजवळची थोडी थोडी त्यांना ती वाटायची. देशाची सत्ता कोणाजवळ पाहिजे, तर गृहमंत्री आणि प्रधानमंत्री जे आपल्या देशाचे, त्यांना देशाची सत्ता त्यांच्या हातात पाहिजे. आता ही त्यांची आयडिया असल्यामुळे, ही त्यांची आयडिया ऑफ इंडिया असल्यामुळे आणि ही त्यांची प्रवृत्ती असल्यामुळे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देत नाही. गेल्या 3 वर्षापासून या निवडणुका या झालेल्या नाहीत. आणि दुसरीकडे अजून ही अत्यंत गंभीर बाब आहे, मात्र याकडे आपण सगळ्यांनी डोळस दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे की आमच्या वॉर्डमध्ये नगरसेवक होता, महापौर आपल्या शहरात होता, नगराध्यक्ष होते, सभापती पंचायत समिती होते, जिल्हा परिषद अध्यक्ष होते, हे आता लोक विसरून गेलेत. आणि गेल्या 3 वर्षापासून सगळी सत्ता जी आहे ती स्वतःच्या जॅकेटच्या खिशामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ही टाकून ठेवलेली आहे आणि त्यांना या निवडणुकाच होऊ द्यायच्या नाही, कारण सत्ता विकेंद्रीकरणावर त्यांचा विश्वास नाही. त्यामुळे नो नगरसेवक, नो जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, महापौर, जे काय आहे ते आम्हीच आहे, आम्हालाच बघायचं आणि आमचीच आरती करायची, हे याचं मूळ उत्तर आहे. आता त्यातला जो दुसरा भाग आहे की मग आता स्थानिक स्वराज्य संस्थेला आम्ही कसे पुढे जाणार. आता ही ऑक्टोबरमध्ये परीक्षा आहे, त्याचा पेपर मी मार्चमध्ये कशाला सोडू. मुलाखतीच्या शेवटाकडे आपण येऊया. 2 प्रश्न आहेत माझे, की मी तुमच्या बाकीच्या मुलाखती बघितल्या, त्यात तुम्हाला असे प्रश्न विचारण्यात आले होते की देवेंद्र फडणवीसांना तुम्ही ओळखता का, किंवा मुख्यमंत्री आहेत ते, तुमचा त्यांच्याशी काही संवाद आहे का. तर तुम्ही त्याचं उत्तर दिलं होतं की नाही, मी काही त्यांना ओळखत नाही वैयक्तिक, तुमच्याकडे त्यांचा नंबरही नाही. आणि एकीकडे देवेंद्र फडणवीस आता महाराष्ट्रात जे काही नेत्यांच्या गाठीभेटी होतात पक्षाबाहेरच्या, म्हणजे त्यांच्या आणि इतर पक्षातल्या लोकांच्या किंवा बाकीच्या पक्षातल्या लोकांच्या, तर त्याला ते सुसंवादाचं राजकारण असं म्हणतात की सुसंवाद झाला पाहिजे किंवा 2 नेते एकमेकांना भेटत असतील तर ती चांगली गोष्ट आहे, राजकीय कल्चर त्यांनी सुधारतं वगैरे वगैरे. तर मग तुम्ही ह्याच्याकडे कसं बघता सगळ्याकडे? नाही, जो आपल्या महाराष्ट्राचा राजकारणातला वेगळेपण आहे तो वेगळेपण हे मान्य आहे,
त्यामुळे खेळीमेळीमध्ये राजकारण असलं पाहिजे, हा आपला संस्कार आहे. त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. ही विचाराची लढाई आहे. ही काही धुऱ्या बंधाऱ्याची किंवा भाऊबंदकीची ही काही लढाई नाही. आता मी आमदार असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यामुळे मी त्या सभागृहातच तिथे सदस्य होतो. परंतु पक्षीय माझे त्यांच्याशी, मी काँग्रेस पक्षाचा आहे आणि पक्षीय आमच्या मर्यादा असल्यामुळे काही त्यांच्याशी काही परिचय आणि सुसंवाद आणि जास्ती अशा काही गोष्टी होण्याची आवश्यकता नव्हती. आणि त्याच्यामुळे आपल्या भेटीगाठी नाही किंवा आपण एकत्र काम करण्याचा योग आला नाही. जरी एका सभागृहात आम्ही 5 वर्ष असलो तरी एक संवादाचा अभाव होता. त्यामुळे त्यांच्याशी त्या दृष्टिकोनातून कुठलेही मैत्रीपूर्ण संबंध स्थापित होऊ शकले नाही. याचा अर्थ त्यांच्याशी काही माझं खूप भांडण आहे आणि वाकडं आहे आणि ते आपलं काम करतील किंवा काही मी त्यांना निवेदनं आणि माझ्या आमदारकीच्या कार्यकाळामध्ये काही निवेदने दिले, काही फ्लोअरवर बरेचसे इलेक्यू, त्यांच्याकडे नगर विकास विभाग होता आणि त्या विभागात मी जे प्रतिनिधित्व करत असणाऱ्या शहराच्या अनेक समस्या होत्या. त्यामुळे वारंवार त्याच्या संदर्भामध्ये मी सभागृहामध्ये आवाज उठवला, त्या समस्या मांडल्या आणि त्यातून काही समाधान माझं कुठल्याच स्वरूपाचं झालं नाही. त्यामुळे त्याच्याशी असा कोणताही संवाद आणि काही विचारांची देवाणघेवाण ह्या गोष्टी त्यांच्याशी काही घडल्या नाही. त्यामुळे आणि त्यांचा मोबाईल नंबर एक माझ्याजवळ खरंच नाही. त्यामुळे त्या अर्थाने त्यांच्याशी माझी मैत्रीभाव हा माझ्या मनात आहे. कारण आपण वावरत असताना, सार्वजनिक जीवनात असताना प्रेमाने स्नेहानेच वावरलं पाहिजे. तो भाव माझ्या निश्चित मनात आहे. आणि महात्मा गांधींनीच चर्चा केली पाहिजे आणि संवाद झाला पाहिजे सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण सांगितलेलं मूल्य हे तत्वतः मला मान्य आहे. परंतु आणि त्यांचे जे अदृश्य हात किंवा मैत्री हा त्यांचा जो चालत असणारा एक खटाटोप आहे, त्या सगळ्यामध्ये कदाचित मी त्या फ्रेममध्ये बसत नाही. पण भविष्यात संधी कधी आली तर आम्हालाही बघायला आवडेल की देवेंद्र फडणवीस तुम्ही भेटताय, बोलताय आणि महाराष्ट्राच्या राजकारणावरती चर्चा करताय. मी माझ्या पक्षाचा आहे, माझ्या विचारांचा आहे आणि माझा विचार हा कोणाला अस्पृश्य मानत नाही. आणि आमची जी मिशन आहे तर जे खळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी मी रती वाढो, भूता परस्परे जोडो मैत्र जीवा, या मूल्यांवर आमचा विश्वास आहे आणि त्या अनुषंगाने जर मैत्र जीवा होत असेल तर स्वागतार्ह बाब आहे. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न घेतो मी की महाराष्ट्राच्या पॉलिटिकल सिनेरिओमध्ये आता आपण बघितलं तर जरी महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, काँग्रेस किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना जागा जरी कमी मिळाल्या असल्या तरी विरोधी पक्षाची जी जागा आहे ती खूप राजकीय स्पेस आत्ता दिसतीये. कारण की विरोधी पक्ष म्हणून आता महाराष्ट्रात काहीच अस्तित्व कोणाचं दिसत नाहीये. काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही ही जागा कशी भरून काढणार? कारण की प्रश्न खूप आहेत पण ते ऍड्रेस केले जात नाहीत असं मात्र आत्ताचं चित्र स्पष्ट आहे. आता तुम्ही विचारताल की प्रश्न कुठल्यात, अगदी संतोष देशमुख प्रकरणापासून ते धनंजय मुंडे यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, पुण्यात सारख्या शहरामध्ये जी काय गुन्हेगारी वाढतीये तिथपासून ते नागपूरच्या गुन्हेगारीपर्यंत, मुंबईत जे काय लोकल नागरी इश्यू जे आहेत इथले तिथपासून ते प्रदूषणापर्यंत खूप प्रश्न आहेत पण ते विरोधी पक्षाकडनं ऍड्रेस केले जात नाहीत आणि लोकांची अपेक्षा ही विरोधी पक्षाकडनं असते सुरुवातीला की त्यांनी हे प्रश्न ऍड्रेस केले पाहिजे. त्याच्यावर काय सांगताल, कसं डील करणार आहे या गोष्टींना? एक बघा, हे जे भाजपची जी मोठं सप्रेंडी आहे ती अशी आहे की विरोधकांचा काहीच ऐकायचं नाही. कोणी काय बोलतंय ते बोलू द्यायचं. म्हणजे शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, 3 वर्ष शेतकरी दिल्लीच्या बॉर्डरवर बसून राहिले, त्यांच्याकडे बघितलं नाही. संतोष देशमुख हत्याकांडाच्या निमित्ताने बीडमध्ये एवढे मोठे आंदोलन झाले, त्याच्याकडे बघायचं नाही. अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येईल. त्यामुळे त्यांचं कोणी आपल्या विरोधात काय बोलतं याच्याकडे बघायचं नाही, हे त्यांची मोठं सप्रेंडी आहे. राहिला काँग्रेसचा विषय, तर राहुल गांधींची भूमिका ही सगळ्या जगापुढे आहे. ते आमचे नेते आहेत आणि विरोध हा तत्वता आणि मुद्द्यांना विरोध करणं हा काँग्रेसचा आंदोलनात्मक पवित्रा हा नेहमी राहिलेला आहे. आता नैतिकता त्यांनी गुंडाळून टाकलेली आहे. त्यामुळे नैतिकता कशी गुंडाळली आहे तर लालबहादूर शास्त्री पहिले रेल्वे मंत्री होते. रेल्वेचा अपघात झाल्या लालबहादूर शास्त्रींनी पंडितजींना सांगितलं की मी रेल्वे विभागाचा मंत्री आहे, माझ्या विभागात ऍक्सिडेंट झाला, मी नैतिक जबाबदारीतून राजीनामा दिला पाहिजे. तेव्हापासून हा पायंडा सुरू झाला. आता माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झाली, ते राजीनामा द्यायला तयार नाही. एकीकडे सुनील केदारांवर, राहुल गांधींवर वेगळा निकष लावला जातो, ते आता खुलेआम फिरत आहेत. धनंजय मुंडेंवर एवढे गंभीर आरोप झाले, त्यांनी अद्यापपर्यंत राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे नैतिक शिक्षेशी यांना काही देणं घेणं नाही. दुसरा, सरकार चालवणारी जी मंडळी आहेत ही
विचारांनी नव्हे तर सत्तेकरता एकत्र आलेली आहे. आणि यांच्यामध्ये आता गँग ऑफ पॉवर असा खेळ यांचा सुरू आहे. आणि या सगळ्यांमध्ये आम्ही विरोधी पक्ष या नात्यानं कुठल्याही प्रकारे आम्ही आमच्या विचारधारेची लढाई ही लढणार आहोत. मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं त्यानुसार आम्ही विचारधारेची लढाई आहे ही आम्ही लढत राहू. आणि विचारधारेची लढाई लढत असताना संघर्षात्मक आणि रचनात्मक हे दोन्ही पण पैलू आम्ही सांभाळणार आहोत. म्हणून सद्भावना पदयात्रा आम्ही जे महाराष्ट्रात आज या सरकारच्या नाकर्तेपणामुळे जी आज संभ्रमाची किंवा जातीमध्ये धर्मामध्ये जी भांडणं लागलेली आहेत यावर मार्ग आणि तोडगा म्हणून आम्ही सद्भावना वृद्धिगत व्हावी याकरता सद्भावना पदयात्रेसारखे पण उपक्रम आम्ही राबवत आहोत. त्यामुळे मोठी स्पेस आहे हे खरं आहे. आणि हे 5 वर्ष यांचा हा गँगचा धुमाकूळ असाच चालणार आहे. आणि आम्ही लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणार आहोत. नक्कीच सर, आम्हालाही आवडेल की तुम्ही कधी रस्त्यावर उतरताय ह्याची आम्ही वाट बघतोय. आणि जेव्हा तुम्ही रस्त्यावर उतरल तेव्हा आम्ही त्याची नक्कीच नोंद घेऊ. त्या संदर्भातही आपण परत एकदा भेटू, चर्चा करू. पण या मुलाखतीसाठी तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि आमच्या सगळ्या प्रश्नांची विदाऊट एनी सेन्सरशिप उत्तर दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना माझी विनंती की तुम्ही जर का एपिसोड बघत असाल तर तुमच्या प्रतिक्रिया या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि त्या पॉलिटिक्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.